नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आज आपण घेऊन आलेला आहोत बाथरूममधील ज्या बकेट असतात आपल्या बादल्या, त्याच्यावरचे हार्ड वॉटरचे डाग हे कसे मिटवायचे किंवा जास्त दिवस आपण वापरलेल्या बकेट असतील तर त्याच्यावरचे डाग कसे काढायचे आणि नव्यासारख्या अगद्या लखलखीत कशा करायच्या याबद्दलच्या 2 टिप. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक छोटीशी विनंती, पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा. तर ही आहे पहिली बकेट. तर हिच्यावर जे डाग दिसत आहेत ते हार्ड वॉटरचे डाग आहेत. खूप जास्त हार्ड वॉटर आमच्या इथं यायचं जिथं आम्ही राहायचो आधी तिथे, आणि हे तिथले डाग आहेत जे की आपल्याला आता रिमूव्ह करायचे आहेत. तर याच्यासाठी आपण 2च इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत. तर एक आहे हार्पिक, जे आपण टॉयलेट क्लीन करण्यासाठी यूज करतो तेच हार्पिक, आणि हा आहे खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा किंवा जो क्लिनिंगसाठी सोडा तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर हे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यासाठी जो कंटेनर वापरला आहे तो प्लास्टिकचा असावा. स्टीलचं भांडं अजिबात वापरायचं नाही आहे, अन्यथा ते खराब होऊ शकतं. तर तुम्ही बघू शकता हे मिक्सचर जे आहे ते तयार केलं की त्यानंतर कशा पद्धतीनं फसफसतं. तर असं झालं की समजायचं की रेडी झालेलं आहे आणि बकेटला लावायला घ्यायचं. तर त्याच्यासाठी शक्यतोवर तुम्ही हँड ग्लोव्हजचा वापर करा आणि नंतरच ही सगळे जे क्लिनिंग प्रोसेस आहे ती करा. अन्यथा एक मोठा ब्रश जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. इथे मी आधी छोटा ब्रश वापरला होता, तो नंतर मग मी रिमूव्ह केला आणि हा मोठा ब्रश घेतला आणि त्याने सगळीकडे हे सोल्युशन लावून ठेवलं. तर हे सोल्युशन आपल्याला आतून आणि बाहेरून बकेटला व्यवस्थित पद्धतीनं लावायचं आहे. फार घासायची गरज नाही आहे. आणि व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर आपल्याला बकेट जे आहे ते 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायची. तर ही ट्रिक जी आहे ती तुम्ही प्लास्टिकच्या बकेटसाठी वापरू शकता. स्टीलच्या बकेटसाठी हार्पिकची ट्रिक अजिबात वापरायची नाही आहे, कारण की हार्पिक जे आहे ते रिॲक्ट करतं स्टीलसोबत आणि बकेट खराब होऊ शकते. तर 10-15 मिनिटे बकेट बाजूला ठेवून दिली. त्यानंतर अशा पद्धतीचा जो कात्या असतो आपल्याकडे घरात, भांडी घासायचा जुना असलेला कात्या घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. अगदी जे हार्ड वॉटरचे स्टेन आहेत ना ते वरती येतं निघून आणि लगेचच रिमूव्ह होतात. हलक्या हाताने घासले तरी देखील निघून जातं. फार घासायची गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता जसं आपण घासत जातोय त्या पद्धतीनं बकेट स्वच्छ दिसत जाते. तर या पद्धतीनं सगळी बकेट घासून घेतली आणि आता आपण बकेट जे आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. आणि तुम्हाला मी लगेचच दाखवते की जे हार्ड वॉटरचे स्टेन होते ते सगळे कसे निघून जातात आणि आधीची जी बकेट होती ती आणि आत्ताची बकेट याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसून येईल. अगदी स्वच्छ होऊन जाते. अगदी वाटतं की दुकानातून नवीनच आणली आहे. आणि आता बघूया आपण ही बघा बकेट. बकेट किती स्वच्छ झाली आहे हो की नाही. आधी बकेट होती ती तुम्ही बघितलीच होती किती डाग होते. तर आता ही आहे माझ्याकडे दुसरी बकेट. हिच्यावर हार्ड वॉटरचे स्टेन नाही आहेत, पण बरेच दिवस घासली न गेल्यामुळे स्टेन पडलेले आहेत ते पाण्याचे आहेत. तर ते आपण काढणार आहे. त्यासाठीची ट्रिक आहे की सेमच खाण्याचा सोडा किंवा जो आपला क्लिनिंगचा सोडा असतो तो घ्यायचा आणि लिंबू, आणि व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते बकेटला आतून आणि बाहेरून लावून घ्यायचं आहे. तर ही जी ट्रिक आहे ती तुम्ही स्टीलच्या बकेटसाठी सुद्धा वापरू शकता किंवा स्टीलच्या भांड्यांसाठी सुद्धा वापरू शकता. पहिली जी ट्रिक होती ती फक्त प्लास्टिकसाठी यूज करू शकता आणि ही ट्रिक प्लास्टिकसाठी आणि स्टीलसाठी दोन्हीसाठी वापरू शकतो. सेमच सगळं लावून आपल्याला 10-15 मिनिटं ठेवून द्यायचे. अशाच पद्धतीचा एक कात्या घ्यायचा आणि त्याने बकेटला व्यवस्थित असं आपल्याला घासून काढायचं आहे आतून बाहेरून. आणि त्यानंतर आपल्याला दिसून येईल की इझिली आपले जे डाग होते पाण्याचे ते निघून गेलेले आहेत. तर बऱ्याचदा बादल्या ज्या आहेत अशा पद्धतीच्या ज्या असतात प्लास्टिकच्या, ज्याच्यावर पाण्याचा वापर करून करून पांढऱ्या होतात, तर त्या स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक मला अगदी योग्य वाटली. आणि पहिली ट्रिक जी होती ती हार्ड वॉटरचे स्टेन असतात ते काढण्यासाठी अगदी योग्य वाटली. तर ही बकेट आता बाजूला ठेवून दिली, घासून झाली होती. आता आपण स्वच्छ धुवून बघूयात. तर इथं तुम्ही बघू शकता धुतानाच फरक आपल्याला जाणवत आहे की किती स्वच्छ निघाली बादली. आता ही बाहेरून धुतलेली आहे आणि आतून सुद्धा धुवून घ्यायची. तर या पद्धतीने तुम्ही जर ह्या 2 ट्रिक आहेत त्या वापरल्यात तर तुमच्या घरातल्या ज्या जुन्या बादल्या असतील त्या किंवा अंघोळीचे मग असतील ते सुद्धा स्वच्छ करायला खूप इझी पडेल आणि फार मेहनत घ्यावी लागणार नाही. तर हे आहेत बिफोरचे पिक्चर्स आणि त्यानंतर मी अटॅच करते पुढे आफ्टरचे पिक्चर्स. नक्की ही ट्रिक वापरून घरातल्या जुन्या बकेट वगैरे असतील त्या स्वच्छ करून घ्या. आणि तुम्हाला ही ट्रिक जरा जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.